नमस्कार, कशा आहात सगळेजण? बरे असाल? मी पण मस्त मजेत आहे आणि खूप खुश आहे. ब्लॉगमध्ये सामोरं जायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवत आहे. बघा, सकाळी सकाळी आमच्या इकडे आलेलं आहे पाणी. आणि हे बघा यांचं काय सुरू आहे, अयांशचं आणि स्वराचं. मस्त इथं डबका आहे, त्या डबक्यामध्ये मस्त पाणी खेळून राहिले दोघेजण. बघा, जिथं जिथं पाणी दिसत आहे तिथे तिथं खूपच मजा सुरू आहे. आणि आजची सकाळ खूप छान झालेली आहे. आणि आम्ही आज लवकर उठलेलो आहोत. कशासाठी? कारण फ्रेंड्स तयारी तर सुरू झालेली आहे. तर सर्वात आधी आता मी बनवणार आहे मस्त लाडू, ते पण मोतीचूरचे. तर तुम्ही डिश नक्की बघा की आम्ही मोतीचूरचे लाडू कसे बनवतो ते. चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर आपल्याला लाडू करायचे आहेत. तर आपल्याला इथे हवं असेल बेसन, तर मी इथे 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढे लाडू करायचे त्या हिशोबाने तुम्ही बेसन घ्या आणि त्याच्यामध्ये मस्त पाणी घालून घ्या. आणि त्याला आपण जसं भजे काढतो की नाही तसं आपल्याला त्याला भिजवायचं आहे. त्याच्यामध्ये काहीही घालू नका, फक्त नुसता बेसन आणि पाणी. त्याच्यानंतर कढई तापवून घ्या आणि तेल टाकून घ्या त्याच्यामध्ये, कारण की आपल्याला ते जे बेसन भिजवलेला होता तो बॅटर, त्याचे आपल्याला भजे काढून घ्यायचे आहे. तर तेल तापलेलं आहे. आता आपण एक काम करूया, 10 मिनटं जे आपण बॅटर भिजवलेलं होतं ते घेऊया आणि त्याचे मस्त छान असे भजे काढून घ्या. जसे भजे नॉर्मली काढतात तसेच, कमी आचवरच होऊ द्या, एकदम लालसर होऊ द्यायचं नाही. पिवळ्या कलरचे असे काढून घ्यायचे. आकार कसाही असला तरी चालेल, कारण की त्यांना आपल्याला ग्राइंडच करायचं आहे. म्हणून इथे बघा 4 टाकलेलं आहे. मस्त ते झालेले आहे. एका साईडने झाले की दुसऱ्या बाजूने पण तुम्ही पटकन करून घ्या. 10 मिनिटातच लवकर शिजून जातात मस्त. आकाराला काही गरज नाही आहे, आकार बघायची कसं पण असले तरी चालेल. हे झाले, याला जरा थंड होऊ द्या. त्याच्यानंतर आपल्याला लाडूसाठी लागेल चाचणी. तर 1 वाटी म्हणजे पाणी घ्या. 1 वाटी पाण्यामध्ये 1 वाटी साखर टाका आपण, कारण की आपल्याला चाचणी करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे कलरची डब्बी मिळते ते टाकून घ्या. आणि जे आपण भजे काढून घेतलेले होते त्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. बघा कसं बारीक करायचं, एकदम बारीक करायचं नाही, जरा दरदराच ठेवायचं आहे. हाताला असं लागलं पाहिजे. बघा असंच मी पूर्ण करून घेतलेला होता. आणि तेवढ्यातच माझी चाचणी पण थंडी झालेली होती. तर मग आपण चाचणीमध्ये हे जे आपण चुरा केलेलं होतं हे टाकून घेऊया आणि मिक्स करून घ्या. इलायची पावडर असेल तर इलायची पावडर टाका, मस्त छान वाटते, 1 नंबर. आणि लाडू बांधायला तयार करा. आणि जेव्हा आपण इथे मिक्स करत असतो तेव्हा मगजबी असेल ते पण टाकून घ्या. पण मी बिना मगजबीनच केलं, कारण की छोटे बाळ खाणार होते म्हणून. हे गणपती स्पेशल आहे, तर तुम्ही करू शकता, झटपट बनतात, 1 नंबर. गणपतीला भोग लावायसाठी तर खूप छान आहेत. मस्त 10 मिनिटातच होऊन रेडी होतात आणि बिघडत वगैरे काही नाही. बघा किती छान दिसायला मस्त दिसत आहेत की नाही मोतीचूरचेच लाडू. ते बारीक बुंदी काढतपर्यंत किती उशीर लागते, किंवा मार्केटमधलं घेऊन आणण्यापेक्षा घरी लवकर झटपट बनतात आणि मस्त फ्रेश आहेत. असेच मी सगळे लाडू आपले असे रेडी करून घेतलेले होते आणि सगळ्यांना खूप जास्त आवडले. तुम्ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, काहीही होत नाही. रेसिपी जशी मी सांगितली आहे तशी करा, खूप छान लाडू तयार होतात. 2 वाटी मी बेसन घेतलेला होता, त्याचे 10-15 लाडू तरी बनलेले होते. तर त्याच हिशोबाने तुम्ही करून बघा. चाशणीला तार वगैरे आणायची काही गरज नाही. चाशणीमध्ये साखर टाकल्याबरोबर 5 ते 10 मिनटं होऊ दिलं तर मस्त होतो. तर सगळे लाडू भाजे रेडी झालेले होते. तेवढ्यातच आमचं ओम आता झालेलं आहे 6 महिन्याचं. तर त्या बाळाचं आम्हाला करायचं होतं अन्नप्राशन, तर त्याचीच तयारी सुरू आहे. मस्त छान ताई आणि माझी काकूची मुलगी आहे, त्या दोघांनी पण मस्त डेकोरेशन केलेला होता. हलका फुलका जसंही झालं तसं मस्त छान. आणि मस्त आईने केळीचा पत्ता आणलेला होता, त्या केळीच्या पत्त्यावर मस्त वरण भात, भाजी, पोळी, खीर, लाडू वगैरे हे सगळं काही तयार केलेले होते. आम्ही ते ठेवले छान डेकोरेशनसाठी. आणि त्याच्यानंतर मस्त काचेच्या वाट्या घेतल्या. त्या काचेच्या वाट्यामध्ये मस्त आम्ही लाडू ठेवले, बर्फी आणलेली होती, कपकेक आणलेले होते, चॉकलेटी आणलेलं होतं. हे सगळं काही केलं. आमची काही प्लॅनिंग म्हणजे होती नाही की इथे करू बा म्हणून, तरी पण जसं तसं झालं, आम्ही केलोत. मस्त खूप छान झालं. लाडू याच्यासाठी पण स्पेशल होते. आणि हे सगळं करताना हे छोटे बाळ तर एवढे लुडबुड करत होते की खूप जास्त. ओम तर राहतच नव्हता. आणि माझं बाळ तुम्हाला इथे दिसत नसेल, कारण की अयांश हा झोपून होता. अयांशचं पण खूप छान अन्नप्राशन झालेला होता. तुम्ही जर बघितले नसाल तर व्हिडिओ मी दिलेला आहे इथे यूट्यूब चॅनलवर, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. त्याचे शॉर्ट्स पण आहेत तिथे. आणि हो फ्रेंड्स, माझ्या अयांशचं अयांश D7 म्हणून चॅनल आहे यूट्यूब चॅनल, तर तिथे पण जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा त्या चॅनलला. तिथे माझ्या बाळाचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला. आणि मग डेकोरेशन वगैरे सगळं झालं. मग आता ओम बाळाला घेऊन आलो आम्ही आणि मस्त त्याची आंघोळ करून दिलो. सर्वात आधी ताई पण रेडी झालेली होती. बघा किती छान दिसत आहे की नाही ताई पण. आणि ओमला पाण्यात ठेवल्याबरोबर तो एवढा पाणी खेळायला लागला की खूप जास्त मस्त. आणि जे
फ्लावर्स तिकडे टाकलेले होते मस्त गुलाबाचे, ते पण तो हातात पकडून खायलाच लागलेला होता. त्याला खूपच मजा यायला लागलेली होती. आणि आमच्या मोहल्ल्यामध्ये काही पण कार्यक्रमच होते, सगळेच जण येतात आमच्या आजूबाजूचे. त्यांना सर्वांना माहीत होतं की हे लोक आले आहेत, हे काहीतरी स्पेशल करणारच बा म्हणून सगळेच जण येतात. मस्त प्रीती काकू पण, राहुलची मम्मी पण आली. मस्त सर्वांनी बघितलं याचं ओमचं अन्नप्राशन कसे करतात बा. माझ्या आजीला तर नवलच वाटत होतं की हे कशाचे सोंगाडे करतात बा अशी ती म्हणायला लागलेली होती. पण मग पप्पांनी तिला समजावून सांगितलं की आता लहान बाळांना जेव्हा फर्स्ट टाइम चारायला लागते तेव्हा हे असे करावं लागते बा, म्हणून मस्त आंघोळ करून मग त्याला काहीतरी चारून द्यावं लागते तर असं तसं. तेव्हा तिला समजलं अरे बा असं असते का. असं बघा ओमची आता आंघोळ करवायला सुरुवात झालेली आहे. मस्त सर्वांनी एक एक गडवा त्याच्यावर टाकलं आणि मस्त आंघोळ करून दिलोत आम्ही त्याची. माझ्या बाबांना वगैरे जायचं होतं दुकानामध्ये, तरी पण ते माझ्या या ओम बाळासाठी म्हणजे थांबलेले होते की अन्नप्राशन आपण करूनच जाऊया बा म्हणून. तर सर्वांनी त्याची आंघोळ करून दिली. इतके सगळेच जण खुश होते की खूप जास्त. माझ्या आईला बघा व्हिडिओ काढत आहे म्हणून कशी स्माईल करत आहे, आंघोळ करणं सोडलं आणि मस्त व्हिडिओकडे बघत होता. आणि हा आहे ओमचा मामा, आमचा भाऊ, मस्त आमच्यापेक्षा मोठा आहे, छान. आणि सर्वात माझा बेस्ट फ्रेंड म्हणजे हा बघा राहुल, माझा आवडता मित्र साकोलीचा छोटूसा. हा गेलेला होता गावी म्हणून तुम्हाला माझ्या आता साकोलीला आली तर तुम्हाला दिसला नसेल, तर आता आलाय. तर दिवसभर आमच्या घरी राहतात मस्त. आणि ही आहे माझी आजी लाडाची मस्त. आणि तुम्हाला आता समोर बघायला मिळेल की राहुल एवढा बेस्ट फ्रेंड का आहे माझा. आणि ही बघा राहुलची मम्मा आणि ही लाडकी इशू. सगळेच जण आमच्या जेवढ्या मोहल्ल्यामध्ये मुलं बाळं आहेत ते सगळेच जण आम्ही आल्याच्या नंतर इथे येतात. आणि ही आहे इशूची मम्मा, हे आमची लाडकी इशू प्रीती काकू. बघा हे छोटे छोटेसे मस्त ओंबाळाचे हातातले आहेत. आणि चाळ पण आहे त्याचे, जे मुलांना घालून देतात ते चांदीचे चाळ. आणि हातातले सोन्याचे आहेत मस्त त्याचे. खूप छान असं आहे. त्याला सगळंच काही घालून दिलेलं होतं आम्ही मस्त. आणि खाली चॉकलेटे वगैरे टाकलं होतं तर काही सांगाच नको. मुलांचा मस्त चालू होता हे खाऊन ते खाऊन बा, उचलू मस्त छान असं. खीर तर इतकी छान बनलेली होती, वेळ नव्हती की खीरची रेसिपीज टाकूया बा म्हणून. तांदळाची खीर केलेली होती मस्त. तरी पण तुम्हाला झटपट सांगून देते की कशी केली बा म्हणून. तांदूळ घ्या मस्त एक वाटीची खीर भरपूर होते. त्याला मस्त तुपामध्ये हलकं गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्या. आणि मिक्सरमध्ये जरा दरदरा पिसा आणि मस्त त्याला मस्त याच्यामध्ये दुधामध्ये शिजवून घ्या. खूप छान वाटते. मस्त इलायची पावडर टाका, दूध टाका, काजू बदाम किशमिश वगैरे सगळं टाकून घ्या आणि मस्त शिजवा. इतकी छान लागते की खूप जास्त. आणि तुमच्याकडे केसर असेल तर केसर पण टाकू शकता आणि इलायची पावडर टाकून घ्या. अशी आपली झटपट तांदळाची खीर रेडी होते. मी त्याची पण रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. आणि आता ते तर सगळं काही झालं. मग आता आम्ही ओम बाळाला मस्त कपडे वगैरे घालून दिलं. आणि त्याच्यानंतर बघा सुरुवात झाली मस्त त्याच्या काहीतरी चारायची. तर सर्वात आधी खीर चारून दिली आईने. तर बघा किती छान खायला लागलं. फर्स्ट टाईमच तो काहीतरी खात होता, पण त्याला एवढी आवडीची म्हणजे आवडली होती खीर की खूप मस्त खायला लागलं. आईने खीर चारून दिली, माझ्या वडिलांनी मस्त त्याला लाडू चारून दिलं, आम्ही मस्त पेढा चारून दिलं. असं करून करून सर्वांनी त्याला काही काही चारून दिलं. ओमच्या पप्पा आता गेलेले आहे ट्रेनिंगवर म्हणून ते काही आलेले नाही माझे जिजू, नाहीतर ते पण असते तर खूप मजा आली असती. तर हे व्हिडिओ ते बघत असतील तर मिस यू जिजू. आमच्याकडून सर्वांकडून आम्ही खूप प्रयत्न केला की त्यांना बोलवायचं बा, त्यांनी पण खूप प्रयत्न केला यायचं, पण काही जमलं नाही. त्याच्या मामाने त्याला चाळून दिलं पेढा. असं आता आजी चारत आहे, बघू शकतात. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. रोज नवनवीन व्हिडिओ येतात, एकतरी रेसिपी रोज मी टाकते. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले तर दुसऱ्यांना आवडणारच ना, म्हणून शेअर पण नक्की करत जा. आणि लाडूची रेसिपी तर खूप छान आहे, ते पण तुम्ही करून बघा घरी नक्की. आणि रेसिपी कशी झाली हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि प्लीज तुम्ही व्हिडिओ बघता तर लाईक पण करत जा आणि कमेंट पण करत जा. तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे आता काही सध्या. आणि आता आम्ही सगळ्यांनी फोटोशूट वगैरे पण केले, रील वगैरे पण केलं. आता माझ्या बाळाला बघा, आता माझं बाळ उठून आलं आहे मस्त छान. इथे त्याची झोप झालेली होती तर येऊन गेला, तो येऊन बसला मस्त त्यांनी पण. आणि यांची मस्त मजा होती चॉकलेट वगैरे हे ते खाण्याची मस्त. आता खूप असं फोटोशूट वगैरे पण केले, रील पण, फॅमिली फोटोज वगैरे काढले. बघा इथे आम्ही सगळेच जण बसून होतो, खूप मस्त मजा आली, एन्जॉय वगैरे केलो आम्ही. आणि भेटूया अशाच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा कसे वाटतात. तर तोपर्यंत बाय बाय. भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.